इकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे। रामकुंड आणि गोदा घाट परिसरामध्ये गोदावरीची पाणी पातळी ही वाढलेली आहे। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाने जोर धरलाय। गोदावरीच्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। ही तीन दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईमध्ये समुद्राला उधाण आलेला आहे। 3.5 ते 3.8 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत उसळू शकतात असा इशारा देण्यात आलेला आहे। तर इकडे पुण्यामध्ये खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू होणार आहे। अगदी काही वेळातच 1920 क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। कारण खडकवासला धरण हे 80% भरलेलं आहे। त्याच्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असला तरी नदी पात्रामध्ये कोणीही उतरू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेलं आहे। तर इकडे नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे।